महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना न जुमानता ग्रामसेवकाचा मनमानी कारभार. साकोली तालुक्याच्या शिवणी बांध येथील प्रकार. साकोली पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत शिवणी बांध येथे गोबाडे नामक ग्रामसेवकानं कुठल्याही ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता किंवा कोणालाही न विचारता स्वतःच्या मनमर्जीनं ग्रामसभा तहकूब केल्याचा आरोप शिवणी बांध येथील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी तसेच स्थानिक ग्रामस्थांनी केलाय. त्या संदर्भात वरिष्ठांना ग्रामसेवकाविरोधात तक्रार देण्यात आली असल्याचं सदस्यांनी म्हटलंय. पाहूया सविस्तर घटना काय आणि आणखीन काय केलेत आरोप. प्रतिनिधी साहिल रामटेके यांच्याकडून. तर आपण साकोली तालुक्याच्या ग्रामपंचायत शिवणीबांध येथे आहोत. शिवणीबांध येथे गेल्या 16 तारखेला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र त्या ग्रामसभेची माहिती कुणालाही न देता ग्रामसेवक यांनी ग्रामसभा संपन्न झाली असे जाहीर केले आणि त्या संदर्भात जे संबंधित नागरिक आहेत, संबंधित ग्रामपंचायत बॉडीचे जे पदाधिकारी आहेत, यांनी सदर विषयासंदर्भात गटविकास अधिकारी साहेब यांच्याकडे तक्रार केली. जवळपास 150 ते 200 लोकांच्या तक्रारी आहेत की बा ग्रामसेवक साहेबांनी कोणालाही विश्वासात न घेता ही जी ग्रामसभा आले, 5 मिनटं थांबले, 5-10 मिनटं थांबले आणि नंतर लगेच निघून गेले. म्हणजेच ती ग्रामसभेला कुणालाही माहिती न देता ही ग्रामसभा इथं संपन्न झाली असे त्यांनी घोषित केले. आता आपण त्या संदर्भात जे काही गावातील नागरिक आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. ह्यामध्ये सरपंच, उपसरपंच हे सुद्धा आहेत. आपण आता त्यांच्याशी बोलणार आहोत. तर जो शिवणीबांध गाव आहे, ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. आपल्यासोबत शिवणीबांध येथील सरपंच मॅडम आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. तर मॅडम, आपलं नाव सांगा. पुस्तकाला सुधाकर उईके. तुम्ही शिवणीबांधचे सरपंच आहात. हो मॅडम, काहीतरी 16 तारखेला ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती, बरोबर? हो आली होती. तर त्या ग्रामसभेला तुम्ही उपस्थित होते का? उपस्थित नाही होतं, पण ग्रामसेवकाने म्हटलं का 2 म्हणजे कुंबलीना शिवणी बांध आहे. तर चपराशाकडे त्यानं दिला होती नोटीस. चपराशानं काही सही घेतला नाही, सदस्यालाही पण सांगितला नाही, कोणालाच पण सांगितलं नाही. नोटीस त्यानं लावून द्या, म्हणजे कोणाला माहिती दिली नाही. तर मला वाटते जेव्हा ग्रामसभा आयोजित करण्यात येते तर काहीतरी 2-3 दिवसावर त्याचं नियोजन असते, ठीक आहे. तर चौकात आणि प्रत्येक चौकात त्याचे माहिती मिळते किंवा ते काहीतरी पोस्टर वगैरे लागलेले असतात. असं काही लागलं का? हो लावला होती. मग जो ग्रामसभेची जे त्याचं हे आहे, माहिती आहे, त्याच्यात तुमची सिग्नेचर नाही आहे. आमच्याकडे त्याचे कागदपत्र आहेत, आम्ही बघितलं, तुमची सिग्नेचर नाही आहे. तर एखादा कोणताही जर काम काम पडला तर एक प्रमुख भूमिका एक सरपंचाची असते. सरपंच ह्या नात्यानं सरपंचाची जी सिग्नेचर नाही म्हणल्यानंतर त्या ग्रामसभा कशी का संपन्न म्हणायची, मला असं म्हणायचं आहे. तर तुम्ही त्या ग्रामसभेला खरंच उपस्थित होते का? नाही, नव्हते. माहितीच नाही तर आपण कसं राहायचं. तर मॅडम, मग त्या कागदावर मला असं म्हणायचं, ग्रामसेवक जरी असेलही तरी त्या ग्रामसेवकानं सरपंच म्हणून अगोदर तुमची सिग्नेचर घ्यायची होती, तुमची सही घ्यायची होती, पण त्यानं सही घेतली नाही. तर म्हणून तुम्ही तिथं उपस्थित नव्हते का? नाही ना, माहीतच नाही तर उपस्थित कसं राहायचं. शिवणीबांध येथे जे 16 तारखेला ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती आणि शिवणीबांध येथील तुम्ही तंटामुक्ती अध्यक्ष आहात. तर काय वाटते तुम्हाला, शिवणीबांध येथे जे ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती त्याची माहिती भेटली का? माहितीच नाही ना, कुणालाही माहिती नाही. येऊन साध्या ग्रामपंचायतच्या सदस्याला ठाऊक नाही. ती नोटीस काढला, त्या नोटीसवर सरपंच बाईचीसुद्धा सिग्नेचर नाही आणि जाहिरातसुद्धा नाही. 16 तारखेला जेव्हा सकाळी 10:30 ते 11 वाजे 2-3 लोक तिथं ग्रामपंचायतमध्ये गेले, तर तेव्हा आपण विचार केला का आम्ही गेला स्वतः. तर 16 तारखेला मी 2-3 सदस्याला फोन केलो, म्हणलं तुम्ही एकही नाही दिसत कोणी? नाही म्हणे, आम्हाला काही कल्पनाच नाही या गोष्टीची. ग्रामसेवकांना आम्हाला कोणत्याही रीतीची कल्पना दिलेली नाही आहे. लगेच ग्रामसेवकांना 2-4, 10-5 सह्या घेतल्या नाही म्हणते, आता करून पूर्ण पटकन स्थगित करून टाकलं ना, तो सरळ निघून गेला. तर आजच्याच नाही, ह्या प्रत्येक ग्रामसभेला तो कधी ग्रामसभा आमच्या शिवणीबांधमध्ये तो जेव्हापासून कार्यरत आहे, कधी त्यांना पूर्ण ग्रामसभा त्यानं केलेली नाही. आला का बस लगेच 5-10 सह्या झाल्या का नाही कोरम पूर्ण होत नाही, लगेच स्थगित करते ना. मग आपली मनमानी करून ती स्थगित तहकूब सभा
आपल्या मनानुसार तो करून आपले निर्णय पास करते. हा आजचाच रेकॉर्ड नाही, त्यांना असं प्रूफ करून द्यावा मला का तो जेव्हापासून या ग्रामपंचायतला कार्यरत आहे तेव्हापासून एकही ग्रामसभा अशी पूर्ण कोरमनिशी पूर्ण त्यानं केलेली नाही. हा मी दावा सांगतो, खोटा नाही. तुम्ही गावात याचे पुरावे घ्या. तर अध्यक्ष साहेब, मला एक सांगा, जो ग्रामसेवक आहे गोबाडे, हो. तर याच्यावर तुमचा प्रामुख्याने काय आरोप कराल? माझा आरोप आहे तो आपली मनमर्जीनं कार्यक्रम कारभार करते या गावात. कोणाला जे पाहिजे तो मध्ये आपल्या मनानुसार ते 2-3 लोक हे ग्रामपंचायतीत, एक सरपंच आहे आणि एक राजू महाराज कोवे, असे 2-3 ते विश्वासातले लोक घेऊनच तो स्वतः हे 2-3च लोक ते ग्रामपंचायत चालवतात. साधा म्हणजे त्या सरपंचाला सुद्धा काही कल्पना नाही. तर मला एक सांगा, त्यांनी काहीतरी तुम्ही तक्रार दिल्याच्या नंतर काहीतरी मला वाटते त्यांनी रात्री 12-1 वाजता काहीतरी मी सांगितले की काय कुठेतरी त्यांनी बॅनर लावले, काय विषय? बॅनर लावले नाही. जो ग्रामसभेचा नोटीस लावलेला होता मंदिराजवळ, तो याच्या कोपऱ्यात लावला होता. तर तो 11 वाजे त्यानं आपले ते पोट्टेले पाठवून तो फाडला त्याने. 11 वाजता? हो, 10:30 पावणे 11 वाजे असे निश्चित सांगतो तुला. पण 10च्या नंतरची गोष्ट आहे ही, रात्रीला. हा, पण मी त्याच्या आधीच त्याची मोबाईलमध्ये फोटो घेतली होती आणि त्याच्या सरपंचबाईची सही नाहीच आहे. हां, आता सरपंचबाईनं तर स्वतः मंजूरच केला आहे का मी सही घेतली नाही, त्यानं मला विश्वासात घेतलं नाही आणि मला त्या ग्रामसभेचा नोटीससुद्धा नाही. सदस्य लोक मंजूरच आहेत. अशा प्रमाणे तो हा सावळा गोंधळ हा ग्रामसेवक स्वतःच्याच मर्जीने करत आहे. हो, हे चालूच आहे. तसंच घरकुलाची यादी आता त्यानं घोड करून ठेवला आहे. इकडला तिकडे तिकडला तिकडे मर्जीतल्याच लोकांना ते घरकुल देत आहेत आणि हे बसून 2-3च लोक कारभार करत आहेत. हां, आता इथपासून मी BDO साहेबांना हे केलं, कलेक्टरकडे गेलो, COकडे गेलो, सगळीकडे त्याच्या हे कंप्लेंट केलेली आहे माझी आणि याच्या पुढे करणार आहे. आणि आता मी 24च्या नंतर मी उपोषणाला सुद्धा बसणार आहे म्हणजे त्या घरकुलासाठी. म्हणजे जो मनमर्जी कारभार चालू आहे ग्रामसेवकाचा तो बंद झाला पाहिजे, हा मागचा तुमचा उद्देश आहे. तर मॅडम नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय सांगा. मी सौ सुमन हिवराज जोडे, ग्रामपंचायतची सदस्य आहे. अच्छा. तर मॅडम, ग्रामपंचायत शिवनेबान येथे 16 तारखेला ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. त्याच संदर्भात अशी तक्रार आहे 150 ते 200 लोकांची की बा ग्रामसभा आयोजित जरी केली पण एकही लोकांना त्याची माहिती भेटली नाही, निदान सरपंच उपसरपंच यांनाही भेटली नाही. त्या संदर्भात तुम्हाला माहिती भेटली का ते सांगा. आम्हाला म्हणजे सगळ्या सदस्यांना मी विचारणा केला, सरपंचालाही विचारलं. म्हणजे सरपंच बाईंना फोन केला का आज ग्रामपंचायतमध्ये काय आहे बा, आज लोक मला विचारतात. तर त्यांनी सांगितलं की आज तर काहीच नाही आहे ग्रामपंचायतमध्ये, पण लोकांच्या म्हणजे बॅनर वगैरे लावले असताना ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा घेण्यात आली आहे असे त्यांनी म्हटलं. तर तेव्हा आमचा विचार झाला का आम्हाला का बरं माहीत नाही, म्हणजे आम्ही त्यातला भाग आहो नाही का, आमच्याशिवाय अशी कशी ग्रामसभा होऊ शकते. तर मग तुम्हाला बघा, ग्रामसभा आयोजित झाली तर प्रत्येक रीतसर प्रत्येक ग्रामपंचायत सदस्यांना माहिती होणे गरजेची गोष्ट आहे. तर त्यामागचं कारण काय असलं पाहिजे, काय सांगणार? आता कारण आम्ही कसं सांगू शकून, त्यांच्या मनात काय होतं किंवा त्यांनी कसं काय लावलं हे आम्हाला काही कल्पना नाही. पण एवढं माहिती आहे का प्रत्येक वेळा जशी आमची ग्रामसभा होते त्या 4 दिवसाच्या आधीत आम्हाला रीतसर नोटीस दिला जातो, आमच्या सह्यास घेतल्या जातात. त्या दरम्यान आम्ही ग्रामपंचायतमध्ये जातो, पण ह्या वेळेस आम्हाला म्हणजे काहीच कल्पना नाही. एरवी आपल्या सरपंच म्हणजे ज्या बाई आहेत ना त्यांनासुद्धा माहिती नाही. मॅडम, स्थानिक ग्रामस्थांनी असा आरोप केला आहे की ग्रामसभेच्या नोटीससुद्धा दिलेली नाही. तर ह्यावेळेस कुठंतरी म्हणजे एक प्रकारचा गैरप्रकार असल्याचा त्यांनी ग्रामस्थांनी आरोप केला आहे. तर कुठंतरी असं मलाही तरी असं म्हणायचं आहे की आमच्या यात असं लक्षात आलं की ग्रामसेवकाचं काम होतं मध्यंतरी की सर्वांना माहिती देणे, निदान ग्रामस्थ सोडा पण कमीत कमी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आहेत त्यांना तरी ह्या गोष्टीची माहिती द्यायला पाहिजे होती. मात्र तुम्हाला अजूनही माहिती भेटली नाही. तर खरंच तुम्ही त्या दिवशी ग्रामसभेला उपस्थित होते का? नाही, आम्हाला माहितीच नव्हतं, तर आम्ही कसं काय होणार. आता आमच्या ग्रामपंचायतला एक मोदी सरकारचा नवीन एक मुलगा ठेवलेला आहे 10,000वर आणि आमचा जुना आहे एक चपराशी, 2-2 चपराशी असताना हे लोक म्हणजे आमच्या सह्या घेऊन नाही राहिल्या. तर मग आम्ही का समजायचं, आम्हालाच माहिती तर नाही तर म्हणजे गावातल्या लोकांना कसं का माहीतही होणार. वरून ते बॅनरसुद्धा आम्हाला माहीत नव्हतं लावलं का की नाही लावलं म्हणून. अच्छा. तर बघू शकता, ग्रामपंचायत सदस्य झोडेताई आपल्यासोबत होते. त्यांनी सांगितलं की जे 16 तारखेची ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती त्या ग्रामसभेची ग्रामस्थांना थोडाच
पण निदान ग्रामपंचायतचे जे पदाधिकारी होते, सदस्यगण होते, यांनाही त्याची माहिती देण्यात आली नाही. त्यामागचा कारण काय असेल याचा पाठपुरावा न्यूज 15 मराठी वाहिनी करणार आहे. तुम्ही बघत राहा न्यूज 15 मराठी वाहिनी. न्यूज 15 मराठीसाठी साहिल रामटेके, साकोली, भंडारा.